नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा नवोदयचा हा प्रश्न आहे. बघा प्रश्न आधी वाचून घेऊया. एका मुद्रकाने एका पुस्तकावर 1 पासून क्रमांक घालताना संख्येतील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे एकूण 384 खिळे वापरली तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने असतील? म्हणजे पुस्तक छापतोय तो माणूस आणि त्याच्या प्रत्येक पानावर पेज नंबर टाकायचा आहे, पान क्रमांक टाकायचा आहे. तर प्रत्येक पानावर पेज नंबर छापण्यासाठी त्याला एका अंकाला 1 खिळा मारावा लागतो. मग त्यानं असे किती खिळे मारलेत? 384 खिळे वापरलेत. म्हणजेच त्याने 384 अंक प्रिंट केले असतील. किती? 384. बघा तो 1 पासून क्रमांक छापतोय बघा. म्हणजेच काय? 1 पासून आपल्याला संख्या लिहित जायच्यात. तेवढ्या संख्या लिहायला 384 अंक लागतात. मग काय करायचं अशा गणितामध्ये? बघा 1 पासून 100 पर्यंतच्या संख्या लिहायला आपल्याला किती अंक लागतात? हे आपल्याला माहिती आहे. 1 ते 100 किती? 1 ते 100 या संख्या लिहायला आपल्याला 192 अंक लागतात. किती? 192. बघा 344 मधले 192 अंक तर 100 पर्यंतच लिहायला संपले. मग किती राहिले बघा? 384 वजा 192 किती राहिले बघा? 4तून 2 गेले 2, 18तून 9 गेले 9, 2तून 1 गेला 1. म्हणजे 192 अंक आणखीन आपल्याकडे शिल्लक आहेत. मग आता बघा 100च्या पुढे सर्व संख्या कशा असतात? 3 अंकी. म्हणजे 999 पर्यंत 3 अंकी संख्या असतात. म्हणजे बघा हे जे अंक आहेत ते आपल्याला 3 अंकी संख्या लिहायलाच वापरावं लागणार. बघा मग 192 मध्ये किती संख्या होतात बघा? भागिले 3 करावं लागेल. 3 एक 3, 3 सख 18, उरला 1, 3 चोक 12. म्हणजे आणखी किती? 64 संख्या. किती? 64 संख्या. पहिल्या किती होत्या? 100 आणि ह्या 64 किती झाल्या? 164. म्हणून पर्याय क्रमांक 2 164 पाने असतील. धन्यवाद.